वेलकम टू रेडियंट अकॅडमी। मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवरती। तो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनचे आपले ऑलरेडी 2 पार्ट झालेले आहेत, तर आज आपला हा 3rd नंबरचा पार्ट आहे। सो फर्स्ट क्वेश्चन बघा, इन हाऊ मेनी वेज कॅन अ क्रिकेट टीम ऑफ 11 प्लेयर बी सिलेक्टेड आउट ऑफ 14 प्लेयर। आता आपल्याला टोटल 14 प्लेयर्स आहेत, त्याच्यामधले 11 सिलेक्ट करायचे आहे, पण कंडिशन काय दिली आहे त्यांनी, 4 पर्टिक्युलर प्लेयर्स आर ऑलवेज इन्क्लुडेड। पण त्यामध्ये 4 लोक हे तर सिलेक्ट झालेलेच असेल, बरोबर ना। पण हे 4 त्यांचे फेवरेट आहे, मग आपल्याला सिलेक्ट किती करायचे आहे, 10 मधले। 10 मधले फक्त आता आपल्याला सिलेक्ट किती करायचे आहे, 11। 11 मधले तर 4 गेले, म्हणजे राहते किती, 7। आपलं हे किती येणार, 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मीन्स 3 फॅक्टोरियल आणि 7 फॅक्टोरियल। याला आपण कसं लिहू, 10 × 9 × 8, कारण 7 फॅक्टोरियल सोबत हा 7 काय होऊन जाणार, पूर्ण कॅन्सल। 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येणार, 6। 3 2 जा 3 जा, 2 1 जा 4, 3 जा 12, आन्सर इज 120। ओके, नेक्स्ट, हाऊ मेनी वर्ड्स with or without meaning can be formed by using the letter of the word mixture so that the vowels are never together। हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। या क्वेश्चन मधले 2 टाइपचे क्वेश्चन्स येतात, एक म्हणजे वॉवेल्स आर कम्स टुगेदर, दुसरा म्हणजे वॉवेल्स आर नेव्हर कम टुगेदर। तर याला आपण दोन्ही वेनी सॉल्व करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता आपल्याला वर्ड दिलेला आहे मिक्सचर। तर सर्वात पहिले आपण याला वॉवेल्स आर कम्स टुगेदर सारखं सॉल्व करू। तर वॉवेल्स आर कम्स टुगेदर मध्ये काय करायचं, जेवढे कॉन्सोनंट आहे तेवढे काउंट करा, किती आहे 4। त्याच्यामध्ये +1 नेहमी करायचं, कारण वॉवेल्सचा ग्रुप त्याच्यामध्ये ॲड करायचा, तर येणार 5। तर 5 फॅक्टोरियल इनटू, आता वॉवेल्स किती आहे, 3 वॉवेल्स आहे। सर्वात पहिले आपण काय केले, कॉन्सोनंट काउंट केले, किती आहे 4, त्याच्यामध्ये +1 केलं, मग त्यानंतर वॉवेल्स काउंट केले 3, तर ते 3 फॅक्टोरियल। तर 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येणार, 120। 3 फॅक्टोरियलची किती येणार, 6। 12 6 जा, म्हणजे हे झाली वॉवेल्स आर कम्स टुगेदरचा। आता नेव्हर कम्स टुगेदर मध्ये काय करायचं, टोटल किती लेटरचा वर्ड आहे तो बघायचा, किती लेटरचा आहे, 7। तो 7 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येणार, 5040। यामधून काय करायचं, नेहमी हा जो पार्ट आहे ना वॉवेल्स आर कम्स टुगेदर वाला काय करायचा, माइनस। आन्सर किती येणार, 4320, फर्स्ट ऑप्शन। नेक्स्ट, अ पॉलिगॉन हॅज 35 डायगोनल्स। आता पॉलिगॉन्स आहे त्याला 35 डायगोनल्स आहे, तर त्याला नंबर ऑफ साइड्स इन दिस पॉलिगॉन इज, त्याचे साइड्स किती, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, द नंबर ऑफ पॉलिगॉन एन साइड n -2। तर नंबर ऑफ डायगोनल्स किती दिलेले आहे, 35, ठीक आहे, ज्याचे n साइड्स घेऊ, n, तो 35 × 2 दॅट इज 70, n² - n, क्वाड्रॅटिक दिसत आहे, त्याला तिकडे घेऊन जाऊ आपण, n² - 3n - 70 = 0, मायनस मायनस प्लस मायनस, 70चे फॅक्टर्स 10 आणि 3, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण घेऊ, म्हणजे नंबर ऑफ साइड्स, ठीक आहे। हे जे मी डायरेक्ट केलेलं आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा आपला क्लासमध्ये होईल। नेक्स्ट, हाऊ मेनी ट्रायंगल कॅन बी फॉर्म बाय जॉइनिंग 21 पॉइंट्स इन अ प्लेन इफ देअर आर 6 कोलिनियर पॉइंट। आता आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचा आहे, जे नंबर ऑफ पॉइंट्स किती आहे, 21, पण त्याच्यामध्ये 6 पॉइंट्स असे आहेत जे कोलिनियर आहे एका लाईनवरती ना। तर मग 21C3 मधून 3 का बरं, कारण 3 पॉइंट्स मिळून ट्रायंगल बनतो, त्याच्यामधून आपण हे कोलिनियर वाले पॉइंट्स काय करून टाकू, मायनस। तर हे किती येणार, 21 फॅक्टोरियल अपॉन
18 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल मायनस 21 फॅक्टोरियल अपॉन सॉरी ते 6 पाहिजे, हे जे कोलिनियर वाले पॉइंट आहे 6 आहे ना, म्हणून इथे काय घेऊ आपण, हे 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. तर आता याला कसं लिहू आपण, 21 इंटू 20 इंटू 19, कारण 18 सोबत हे 18 काय होऊन जाणार, कॅन्सल. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येणार, 6 मायनस 6 इंटू 5 इंटू 4, 6 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6, या 6 सोबत हा 6 काय झाला, कॅन्सल. इकडे काय राहते 20, 3 2 जा 3, 2 1 जा 2, 10 जा 1330 मधून 20 काय करू आपण, मायनस, म्हणजे 1310, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट, in a football World Cup tournament there are 4 group of team with 8 team in each group. प्रत्येक ग्रुपमध्ये 8 टीम आहे आणि इन द फर्स्ट स्टेज ऑफ टूर्नामेंट ईच टीम कॅन प्ले 1 मॅच विथ ऑल अदर टीम्स ऑफ इट ग्रुप. द नंबर ऑफ मॅचेस प्ले इन अ फर्स्ट स्टेज ऑफ वर्ल्ड कप. पहिले जर आता आपण एका ग्रुपचं जर काढलं तर 4ही ग्रुपचे मिळून जाणार. सो टोटल 8 टीम आहे, त्याच्यामधून कोणत्याही 2 टीम खेळतील, तर काय येणार 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. तर 8ला आपण कसं लिहू, 8 इंटू 7, कारण 6 सोबत हा 6 काय होणार, कॅन्सल, अपॉन 2, 2 1 जा 7 4 जा 28. तर एक ग्रुप जर 28 वेजनी खेळणार तर 4 ग्रुप 2 4, 28 4 जा 11. नेक्स्ट क्वेश्चन, ते काय गिवन आहे बघा. इन हाऊ मेनी वेज कॅन 5 गर्ल्स अँड 4 बॉयज सिट इन अ रो सो दॅट नो 2 बॉयज सिट टुगेदर. आता एक रो आहे, त्या रो मध्ये सपोज 5 मुली तर बसून जाणार, ठीक आहे, पण कंडिशन काय आहे, बॉय दोघं पण सोबत बसणार नाही, ठीक आहे, नो 2 बॉय सिट टुगेदर. तर मग यांच्यासाठी जागा किती आहे, इकडनी पण एक बॉय बसू शकतो, 1 2 3 4 5 6 प्लेसेस आहे. आता जे गर्ल्स आहेत त्या आता फिक्स आहे ना, म्हणजे त्यांचं आहे ना 5 फॅक्टोरियल, कारण त्यांची पोझिशन फिक्स आहे. पण बॉईजसाठी जागा किती आहे, 1+ म्हणजे 6 पी, नंबर ऑफ बॉईज किती आहे 4, तर 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे 120 इंटू, ठीक आहे, 6ला असं काय लिहू आपण, 6 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. तो 6 इंटू 5 इंटू, नाहीतर डायरेक्ट 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू लिहून घेऊ, 720, त्याला डिवायडेड बाय 2, 2 3 जा म्हणजे 360. त्या 360ला मल्टिप्लाय कशाने करू आपण, 120नी. तर सो 6 2 जा 12, लास्टमध्ये 2 येणारं ऑप्शन 2 आहे, ठीक आहे. सो पूर्ण यांनी मल्टिप्लाय करा, 0 0 12 6 जा 72, 12 3 जा 36, म्हणजेच 4 3 2 0, म्हणजे सेकंड ऑप्शन, ठीक आहे. काय केलं आपण, गर्ल्स फिक्स आहे, 5 फॅक्टोरियल घेतलाय. आता जे बॉईज आहे त्यांच्यासाठी जागा, इकडे पण इकडनी पण एक बॉय बसू शकतो, 1 2 3 4 5 6, 1+, ठीक आहे. तर मग याचे नंबर ऑफ प्लेसेस किती आहे, 6 प्लेसेसमध्ये बॉईज कुठे पण बसू शकतो, म्हणजे नंबर ऑफ वेज आहे, म्हणून परमिटेशन 6 P 4. मग इथे किती येणार, याला मी सॉल्व केलं, त्याचा आन्सर किती आहे 4 3 2 डबल. नेक्स्ट, तसाच हा क्वेश्चन आहे, पण हा सर्क्युलर फॉर्ममध्ये आहे, ठीक आहे. सर्क्युलर फॉर्ममध्ये असेल तर 1 मायनस करायचं, तर याचा आन्सर किती येणार, कारण
10 फॅक्टोरियल मेन तर तसेच आहे, इथे नो टू वुमन्स म्हणत आहे तर 1 मायनस करायचं, तर किती येणार 9 फॅक्टोरियल इंटू 10 फॅक्टोरियल. नेक्स्ट हा जो क्वेश्चन आहे केमिस्ट्रीवाला, वॉवेल्स आर कम्स टुगेदर. तो हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला होमवर्क आहे, कारण मी वॉवेल्स आर कम्स टुगेदर वाला तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन द लेटर ऑफ द वर्ड बी अरेंज. हा जो क्वेश्चन आहे हा पण तुम्हाला वर्क आहे, जो फर्स्ट पार्टमध्ये घेतलेले आहे. टोटल नंबर ऑफ जेवढे पण लेटरचा वर्ड आहे तेवढं फॅक्टोरियल अपॉन जेवढे लेटर्स त्याच्यामध्ये रिपीट होत आहे ते काय घेऊ आपण डिनॉमिनेटरमध्ये. नेक्स्ट हाऊ मेनी डिफरंट वर्ड कॅन बी फॉर्म बाय यूजिंग द लेटर ऑफ द वर्ड. आता हा पण वॉवेल्स आर कम्स टुगेदर वालाच क्वेश्चन आहे. फक्त याला काय करायचं, अलाहाबाद आहे तर याला वॉवेल्स आर कम्स टुगेदर मध्ये काय करतो आपण, वॉवेल्स आर कम्स टुगेदर मध्ये बघतो कन्सोनंट, त्याच्यामध्ये +1 5 आहे तर फॅक्टोरियल. ठीक आहे. याला मल्टिप्लाय करतो वॉवेल्सनी 1 4 ते 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती येणार 20. फक्त हे जे वर्ड्स आहे हे रिपीट झाल्यामुळे काय करायचं, जेवढे रिपीट झाले ते अपॉन मध्ये लिहायचे. एल एल किती आहे 2 म्हणजे 2 फॅक्टोरियल. ए किती आहे 4 म्हणजे 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू सोबत हे काय होऊन जाणार कॅन्सल. काही रिपीट होत आहे नो. सो 2 याला डिवाइड करा किती येणार 360. चे आन्सर किती येणार सेकंड ऑप्शन. A bag contain 4 white, 7 blue, 9 रेड. 2 बॉल्स काढायचे आहे. ठीक आहे. पण कंडिशन काय आहे, बोथ आर रेड कलर बॉल. आता प्रोबॅबिलिटी आहे तर खाली काय घेऊ आपण टोटल. टोटल व्हॅल्यू किती येणार 20 राईट. 20C2 या 20 मधून आपल्याला दोन्ही पण रेड काढायचे. तर टोटल रेड किती आहे 9. 9 याला कसं लिहू आपण 9 इंटू 8 7. 7 सोबत तर हे काय होऊन जाणार कॅन्सल अपॉन 2. 1 जा अपॉन इकडे काय येणार 20 टू 19, कारण 20 मायनस 2 18. सोबत हे काय होऊन जाणार कॅन्सल. 2 म्हणजे किती 10. 9 4 जा अपॉन 1. तो याला रिड्यूस होऊ शकते. 18/95 फर्स्ट. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग बॉल्स ऑफ डिफरंट कलर. आता डिफरंट कलर म्हणजेच टोटल 7 व्हाईट, 4 व्हाईट, 7 ब्ल्यू, 9 रेड.
4 व्हाईट 7 ब्ल्यू आणि तर यामधले आपल्याला सिलेक्ट कोणते करायचे आहे? डिफरंट कलर. तर डिफरंट कलरमध्ये काय येणार? 20C2 हे तर टोटल येणार, पण डिफरंट कलरमधून 4C1 इंटू 7C1 प्लस 7C1 इंटू 9C1 प्लस 9C1 इंटू 4C1. ठीक आहे. तर हे खाली 1 1 1 1 आहे, आपल्याला माहिती आहे कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा खाली 1 येतो तेव्हा तेच. ठीक आहे, कारण 4 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 1. तो 3 सोबत काय होणार? 7 4 जा प्लस 9 7 जा प्लस 9 4 जा 30. याची व्हॅल्यू आपण आताच काढली आहे. याला कसं लिहू आपण? 20 इंटू 19, कारण 8 सोबत काय होणार? कॅन्सल. म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? 190. ठीक आहे. 7 127 अपॉन 190 म्हणजेच लास्ट ऑप्शन 4th नंबर. ठीक आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, ॲटलिस्ट 1 ब्ल्यू बॉल, एक ब्ल्यू पाहिजे, दुसरा कोणता पण चालेल. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क घ्या. अशा प्रकारे आपण आज हा परमिटेशन कॉम्बिनेशनचे क्वेश्चन सॉल्व केले. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.